नमस्कार मित्रांनो, कवी कट्टा सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण कवी कट्टा सिरीजचा 17वा भाग बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, कविता शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. चला तर मग कविता बघूया. माझ्या कवितेचे शीर्षक आहे मला फिरवतो कान्हा. सुदर्शन चक्रापरी मला फिरवतो कान्हा, सुदर्शन चक्रापरी मला फिरवतो कान्हा. कोणती परीक्षा घेतो माझा काय झाला गुन्हा, कोणती परीक्षा घेतो माझा काय झाला गुन्हा. ना कर्म वाकडे माझे, ना धर्म सोडला कधीही, ना कर्म वाकडे माझे, ना धर्म सोडला कधीही. परीक्षा ही यातनांची कळली नाही मलाही, परीक्षा ही यातनांची कळली नाही मलाही. अर्जुना परी मलाही घे कुशित माधवा, अर्जुना परी मलाही घे कुशित माधवा. अन समजव ज्ञान सारे जग जंजाळ केशवा, अन समजव ज्ञान सारे जग जंजाळ केशवा. मी जिद्दी तुझ्या सारखा संकटे कवटाळतो, मी जिद्दी तुझ्या सारखा संकटे कवटाळतो. लीला तुझीच आहे मला पुन्हा सांभाळतो, लीला तुझीच आहे ही मला पुन्हा सांभाळतो, मला पुन्हा सांभाळतो. धन्यवाद. कविता समजून घ्या. कविता छोटी आहे, 4च कडव्यांची आहे, पण श्रीकृष्ण माझा सोबती आहे हे या कवितेत समजवलेलं आहे. सुदर्शन चक्रापरी मला फिरवतो कान्हा, कोणती परीक्षा घेतो माझा काय झाला गुन्हा. आपण बघू ना की संघर्ष करतो, जीवन जगतो, कटतो, पण बऱ्याच साऱ्या समस्यांना तोंड देऊ. मग कृष्णाला म्हटलंय की मला फिरवतोस कान्हा, आणि कोणती परीक्षा घेतो आणि माझा काय गुन्हा आहे. ना कर्म वाकडे माझे, ना धर्म सोडला कधीही. परीक्षा ही यातनांची कळली नाही मलाही. कधी कधी खूप असं वाटतं की काय झालंय गुन्हा, आणि एवढं कर्म सर्व चांगलं आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, तरी परीक्षा किती मोठी भगवंत घेतो हे या कडव्यातून सांगायचं. मग तिसऱ्या कडव्यात आपण म्हणतो की अर्जुना परी मलाही कुशीत घे माधवा. मी उबगलो या जीवनाला, मी त्रासलो या जीवनाला, आणि मला तू आता आईसारखा कुशीत घे हे माधवाला सांगायचं. आणि समजवत ज्ञान सारे जगजंजाळ केशव. सगळं ज्ञान समजव आणि सगळं काही जे काय आहे ना ते तूच करू शकतो हे मला सांगायचं. पण हे सर्व करताना तू हे केलंही नाहीस, तरी शेवटच्या कडव्यात मी म्हटलंय मी जिद्दी तुझ्या सारखा संकटे कवटाळतो. संकटांना तोंड देतो आणि करत राहतो, चालत राहतो. मी जिद्दी तुझ्या सारखा संकटे कवटाळतो. लीला तुझीच आहे ही आणि मला पुन्हा सांभाळतो. आणि या संकटातून कधी बरं वाईट जर होत असेल ना, तर त्यामध्येही ना तूच सांभाळतो हे या कवितेच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. कवितेचा आशय खूप सुंदर आहे, समजला तर तो खऱ्या अर्थाने प्रत्येक जीवनाला लागू करू शकतो. अशा प्रकारची ही कविता तुमच्यापुढे सादर केली. धन्यवाद. कवी कट्टा सिरीजचा 17वा भाग या ठिकाणी संपलेला आहे. लवकरच भेटूया 18व्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.